जय श्रीराम. मी आज तुम्हाला पोट करून करण्यासाठी व्यायाम सांगणार आहे. एकदम सोपा आणि सरळ व्यायाम सांगणार आहे. तुम्ही जीवनात जाऊ नाही शकत आहे, तुम्ही घरच्या घरी पोट कमी करू शकतात. असे दोन फक्त व्यायामाचे प्रकार सांगणार आहे ज्याने तुमचं पोट हे लवकरात लवकर कमी होईल. फक्त तुम्हाला एक गरज आहे, मॅटची गरज आहे. मॅट नसेल तर चटई वापरा, पण चटईमध्ये कसं असतं स्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मॅट वापरा. 300-400 रुपयाला तुम्हाला लोकल मॅट भेटून जाईल. जिमच्या मॅट थोडा महाग असतात, म्हणून मी त्या तुम्हाला सजेस्ट करत नाही. तुम्ही ऑनलाईन मागून घ्या. 300-400 रुपयापर्यंत जे असेल त्या तुम्ही मागून यूज करू शकता. तुम्हाला भरपूर आरामशीर 3-4 वर्ष जाईल. तर एक मॅटची गरज बघता आणि सरळ एकदम सोपे व्यायाम सांगणारे दोन प्रकार फक्त, की ज्याने तुमचं पोट हे कमी व्हायला म्हणजे ना पोटाची चरबी पुन्हा चालते. आता तुम्हाला मी सांगतो दरवेळेस की तुम्ही वॉकिंग करा, प्लीज वॉकिंग करा सकाळी आणि संध्याकाळी चालायला जा. पण तुमच्याकडून जमत नाहीये. भरपूर अशा माझ्या माथ्यामध्ये त्यांचे मुलं लहान असल्यामुळे त्यांना सकाळी आणि संध्याकाळी चालायला जाता येत नाही. म्हणून त्यांच्यासाठी आज खास विषय व्हिडिओ आहे की त्यांना असे दोन प्रकार सांगणार आहे. सगळ्यांसाठी पण सांगतो, पण खास त्यांच्यासाठी मी बनवतोय की तुम्ही घरच्या घरी बसून सुद्धा तुमचं पोट हे कमी करू शकतात. कसं आहे, तुम्हाला मी दररोज वॉकिंग करायला लावतो, तर वॉकिंग बाहेर करायला तुम्हाला टाइम नाही भेटत. म्हणून घरच्या घरी मी सांगतोय काय करायचंय तुम्हाला. स्पॉट रनिंग करायची किंवा स्पॉट वॉकिंग करायची. आता स्पॉट वॉकिंग कशी राहते, कमरेवर हात ठेवायचे आणि या पद्धतीने घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या पद्धतीने. आता मी 12 पर्यंत घेतलं. तुम्ही कमीत कमी एक टाइम लावून घ्यायचा तुमच्या घड्याळमध्ये. टाइमर असेल तुम्हाला कंटिन्यू ही स्पॉट वॉकिंग कंटिन्यू 3 मिनिटं करायची. हे झाल्यानंतर तुम्ही हळूहळू तुमची स्ट्रेंथ वाढत जातं, तसं तुम्ही ते टायमिंग वाढवता. त्यानंतर तुम्हाला वॉकिंग झाल्यानंतर त्यानंतर हा पहिला प्रकार आहे, हा वॉकिंग सांगितला. आता दुसरा प्रकार यामध्ये सांगतो मी स्पॉट रनिंग. कमरेवर हात ठेवायचे आणि या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने तुम्हाला स्पॉट रनिंग करायची आहे. ह्या पण तुम्हाला 3 मिनिटापर्यंत कंटिन्यू करायचे आहे. याने काय होणार आहे, तुमचं ओव्हरऑल बॉडी ही ऍक्टिव्हेट होते. बरोबर आहे. या तुमचं तर पोटाची चरबी कमी होईलच, पण त्यासोबत तुमच्या बॉडीची चरबी सुद्धा कमी व्हायला लागून जाईल. आणि जेव्हा तुम्ही वॉकिंग करता किंवा स्पॉट रनिंग जोरात करता, तेव्हा तुमचं पोट जास्त प्रमाणात घालायला लागतं, कारण की त्याची ऍक्टिव्हिटी ही जोरात झालेली असते. म्हणून त्याची चरबी लवकर विजायला ही मदत होत असते. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार सांगणार आहे घरच्या घरी. तुम्हाला ही पोझिशन घ्यायची, गुडघे मागे घ्यायचे आणि हा असे ठेवायचे, शोल्डर खाली होणार आणि पाय सरळ करून घ्यायचे. याला म्हणतात प्लॅन. आता प्लॅन तुम्हाला होल्ड करायच्या 30 ते 60 सेकंद पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता मी हा 30 सेकंद केला. हा प्लॅन म्हणता येईल. हा जर प्लॅन केला ना, तर याचं प्रेशर डायरेक्ट आपल्या पोटावर येत असतं. म्हणून पोटाची चरबी वितळायला लवकर मदत करत असतात. आणि याच्यात काय होणार आहे, तुमचं पोट हे टाईट होईल. म्हणजे जे फ्लोटिंग होतं, जे आपण काही खाल्लं नाही, चालत फिरत असताना आपलं पोट जे फुगत जातं, ते फुगणं कमी व्हायला लागून जाईल. आणि तुमचं पोट हे टाईट व्हायला लागून जाईल, म्हणजे तुमचं पोट वाढणार सुद्धा नाही. आणि हळूहळू याची पोटाची चरबी ही कमी झालेली दिसेल. तर हा दुसरा प्रकार होता प्लॅन. तर हे दोन्ही व्यायाम तुम्हाला घरच्या घरी करायचे. तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. फक्त तुम्हाला 1 महिना करा. 1 महिन्यात तुम्हाला रिझल्ट भेटायला लागून जाईल. म्हणून आणि पुढे तुम्ही कंटिन्यू स्वतःहून करणार. म्हणून घरातल्या घरात तुम्ही पोटाची चरबी कशी कमी करू शकणार, पोट कसं कमी करू शकणार, याबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. तो व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.